सांगायचा प्रयत्न मी एवढा की पहिल्यांदा सिंगल रोड रस्त्याला बसलेला वगैरे ह्याला एक सिंगल वाला नाही आणि ह्याला ना काड्या ठेवल्यानंतर ह्याचा एकही डोळा फेल जात नाही. म्हणजे ह्याला आपण वांज वगैरे तसं काय ह्याला फुटतच नाही, प्रत्येक मालातून घड निघतो. या व्हरायटीची फर्टिलिटी 200%. म्हणजे कोणताही डोळ फुटला तर 2 घड निघणारच. किती पानावर येतो? दुसऱ्या तिसऱ्या पानावर येतो. हो, म्हणजे एकंदरीत या व्हरायटीचं असं दिसलं का पहिले घडाला जन्म देते ती, नंतर पाना दिसते. इकडचंच होतं, इकडचं नाही होतं. सांगितलं त्यांना. रायडर हळू मिस्त्री सोडत होतं. हे काय आणलं तू? कॅमेरा हे करते, ब्लॉगिंग करते. मोटरसायकलवर आलाय. 400 किलोमीटर. सभासद आहे ते आमचे. नक्की द्राक्षाचे आता इथून पुढले दिवस चांगले राहतील. 100%. 3 एकर क्षेत्र आहे त्याचं. 3 भाऊ आहे. 3 एकर क्षेत्र आहे त्याचं. 3 भाऊ आहे. पण हे गाडीने आले, मोटरसायकलने आले. थँक्यू. मला समजलं पण त्यांनी मला फोन केला नाही. नाही कसं झालं, मी आता ह्यांना करणार तर हे सकाळी लवकर येणार मला माहित होतं ना. मग म्हणलं आता ह्यांची टायमिंग निघून गेलं. मग आता आपल्या गावात कोणी यायचं ना, मग मारली की निघालो मी. दुधाचं आहे ना. हां, सकाळी दूध पण घालून आलो. सकाळी दूध घातलं डायरेक्ट 8:30 वाजले. घातलं डायरेक्ट मी इकडं किक मारून डायरेक्ट हायच निघालो इकडे. मग आजचं दूध कोण घालू? ते नाही त्या दिवशी धारा काढून शेवटी भावाला सांगितलं ना मी. पण आता ते कॅन्सल झाल्यानंतर मी माझ्या रोजच्या कामाला हे करत होतो ना. असं आता ही छाटणी किती तारखेची आहे भाऊ? 2 ऑक्टोबरची कटिंग आहे. हा काही दिवस आज 100 दिवसाचा प्लॉट झाला तो. आता गाडाची संख्या किती आहे? आता सर्वांना सांगायचं म्हणजे ही व्हरायटी 36 आहे. आज ती 2 ऑक्टोबरची कटिंग आहे आणि आज तो दिवस म्हटला तर 100 दिवसाचा हा प्लॉट झाला. आणि याच्यावर घड संख्या आपण मोजून ठेवली, 28 बन्स ठेवले. व्हरायटी रेड कलर आहे, म्हणजे हिला अजून आता तो कलर पूर्ण यायचा आहे. बाकी कलरला सुंदर आहे. व्हरायटीचं जर बघितलं तर बन स्ट्रक्चरबद्दल भरपूर काही शंका चर्चा होतील. तर या व्हरायटीचं कॅरेक्टरच हे का तिचा बॉटल बंच आहे. त्यामुळं जो आपल्याला युरोप मार्केट असेल किंवा इतर आपल्या डोमेस्टिकला बी तर अडचण काही येत नाही आहे. व्हरायटी थोडी ॲसिडिक आहे 35पेक्षा. मग ॲसिडिक व्हरायटी आहे तर तिची छाटणी केव्हा घेतली पाहिजे? कारण आपल्या क्लायमेटला जर विचार केला तर साधारण 20 ऑक्टोबर नंतर तर नोव्हेंबरचा काही जो वेळ असेल तो, तर या पिरियडमध्ये जर ही व्हरायटीची छाटणी घेतली तर हिचा पहिल्यांदा या व्हरायटीला कलर येतो, नंतर ब्रेक्स येतो. या व्हरायटीला कलरची बिलकुल अडचण नाही. त्यामुळं आपण जेवढी लेट कटिंग करू तेवढा या व्हरायटीला कलर चांगला राहायला मदत होईल, किंवा तो कलर आहे त्या व्हरायटीचा कॅरेक्टरनुसार तो कलर मेंटेन राहील. त्यामुळं ही व्हरायटी जेवढी लेट घेतली तेवढी तिचा कलर मेंटेन राहील. आणि व्हरायटी हाय ॲसिडिक असल्यामुळं जेवढी टेम्परेचरमध्ये येणार आहे तेवढा त्याचा ॲसिड लो होणार आहे. त्याच्यामुळं ती खायला बी रुचकर लागणार आहे. या व्हरायटीचा खाताना फ्लेवर थोडासा वेगळा आहे, किंवा तो खाताना एक वेगळं आकर्षण आहे. त्यामुळं जेव्हा प्रत्यक्षात तयार होईल तेव्हा ती व्हरायटी वेगळी आहे. या व्हरायटीची फर्टिलिटी 200%. म्हणजे कोणताही डोळ फुटला तर 2 घड निघणारच. किती पानावर येतो? दुसऱ्या तिसऱ्या पानावर येतो. हो, म्हणजे एकंदरीत या व्हरायटीचं असं दिसलं का पहिले घडाला जन्म देते ती, नंतर पाना दिसत्या. करायची गरज नाही. 28ला 28 काड्या दिसत आहेत तुमच्या. हो हो, एका काडीला हो हो. एखादी वांज काडी कशी काय? त्याच्यात काही घड कमी केले असतील किंवा काय असेल, पण बाकी घड भरपूर राहिले. मुद्दाम ठेवल्या म्हणजे कॅनॉपीसाठी ठेवल्या का? नाही, आता त्यात काय केलं, सिलेक्शनच्या वेळेस जो घड हलका वाटला, कमकोत वाटला, आता लेबर कोण काम करतोय तर तो जो त्याला सांगितलं तसं तो काम करतोय. आता काही शूट बघितले तर त्याच्यावर 2 बंच चांगले तर 2ही बंच राहिले शूटवर, असं दिसतं. त्या किरण भाऊने आता तुम्हाला फर्टिलिटीचा विषय सांगितला ना, 200% 300% 400%. त्याचा अर्थ असा पण घ्या तुम्ही, 1 फूट बाहेर निघाले नाही 1 शूट. आपल्याकडे कसं 2 घड निघतात तशी याला 3 पण आणि 4 पण निघतात. बरं, गाडी जर चांगली असेल ना तुमची, एका डोळ्यातून 1 शूट निघाला का
एक गड निघाला त्याच्या पुढे परत एक गड निघतो. असं. लक्षात आलं? म्हणजे एका गाडीवर नाही म्हणत एका शूटवर म्हणजे एका शूटवर एका टिपवर म्हणजे एका पोंग्यावरती ग्रापाच्या व्हरायट्यांचं हे वैशिष्ट्य आहे. फ्रुटफुलनेसचा भरपूर फर्स्ट इयर प्लॉट आहे हा. नाही नाही. आता आपण कलर व्हरायटी मध्ये आपल्याला जास्त चॅलेंज हेच येतं की कलर व्हरायटी स्प्राउटिंग होणार. तसं स्प्राउटिंग चांगली येते. आता 35 मध्ये काही झाड मोठ्या मानाची दिसतील आणि काही झाड नाही आता याचं बोलू मी 35 मध्ये. हा विषय नाही. आता 36च बोलूया आपण. सिलेक्शन बरं दे आता ते बंद करून बस झालं. असं झालं. पाहिल्यावर खुश. मला पाहिजे ती घेतो ना ह्याच्यात. किरण भाऊ तुम्ही लागण कधी केली? गेल्या 25 एप्रिलला याचा रूस्टॉक लावला होता. याचं गेल्या 15 सप्टेंबरला ग्राफ्टिंग केलं. त्याच्यानंतर 10 फेब्रुवारीला रिकट घेतला. रिकट घेताना आपण तो बेळ्यातच घेतला बघा. सगळे झाडावरती घेतलेले दिसत्या. म्हणजे पूर्ण आपण घेतला काय अर्धा फूट 1 फूट खाली घेतला आणि पुन्हा ते 2 डोळ घेऊन शूट घेऊन आणि ते व्यवस्थित वर घेतले. 2 शूट 2 वलांडे. हा आणि सिंगल वलांडा हे प्रॅक्टिकल. वलांड्याची किती ठेवली? बहु सिंगलच वलांडा आहे. पूर्ण हे 10-5चं अंतर आहे. 2.5 फूट. 2.5 चिटकवलाय म्हणजे अंतर आहे मध्ये अंतर आहे साधारण 2-2. त्यांचं काय म्हणणं आहे? प्रश्न काय आहे त्यांचा? पाणी जास्त लागतं रिपिंग केल्यावर. रिपिंग केल्यावर. ते तुमचे प्रश्नाचं उत्तर सर देतील. सर या ना पुढे. त्यांनी त्याच्यावर एकदम चांगलं आहे ना सर या. बसवलेलं. ते एकदम चांगलं देतील म्हणजे तुमच्या मनात कोणती शंका निघून येते. सर एकदा रिपिंगच्या पाण्याचा विषय सांगा समजून थोडा. नाही, रिपिंगच्या पाण्यापेक्षा रिपिंग आधी का करणार आहे आपण? काल जे तुम्ही बघितलं एक साधारण 12 इंचापासून ते 20 इंचापर्यंत एक हार्ड मध्ये स्ट्राटा असतो. त्याच्यातनं खाली आपली मुळी जात नाही. आता ज्या बागा तुम्ही काढताय त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल मुळी सगळी वर आहे. त्यामुळे त्याचं जे काही खाली स्टोरेज व्हायला पाहिजे मुळीमध्ये ज्याच्यामुळे आपल्याला क्वालिटी मिळते ती आपल्याला क्वालिटी बेसिकली मिळत नाही. आपला जो रूटस्टॉक आहे ना हा सगळा डॉगरीज आहे. पोल्सन जे आहे ते आडवं पसरत आहे. डॉगरीज आहे ते खोल जात आहे आणि ती जर खोल गेलं नाही तर त्याचे कॅरेक्टर आपल्याला मिळणार नाही आहेत. डॉगरीजमध्ये न्यूट्रिएंट उचलण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला रिपिंग करणं हे आवश्यक आहे. आता जो दुसरा तुमचा त्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे, रिपिंग केलेल्या रानामध्ये तुम्हाला पाणी जास्त लागतं. पण हे कधी जास्त लागतं? सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्याकरता मागच्या वेळेला जी मीटिंग झाली होती टिकोरांच्याकडे त्यावेळेला पण मी सांगितलं होतं की रिपिंग करा तुम्ही 3 फूट आणि वरचा जो 1 फुटाचा टप्पा आहे हा तुम्ही वेल फर्टाईल बनवून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लाविंग करावं लागेल, डिस्क प्लाविंग करावं लागेल, त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स तुमचे काय असतील ते टाकावे लागतील, त्याला शॉवरिंग करावं लागेल. आणि जर शॉवरिंग करायसाठी जर पाणी नसेल म्हणजे स्प्रिंकलरनी तर तुम्हाला पावसाळ्यापर्यंत थांबावं लागेल. म्हणजे जमीन कॉम्पॅक्ट होते. कॉम्पॅक्ट झाल्यानंतर मग तुम्ही प्लांटेशन करा तर तुम्हाला पाणी एक्स्ट्रा लागणार नाही. आता तुम्ही जे म्हणताय ते स्ट्राटा फोडल्यामुळे पाणी खाली निघून जाते. ते जे भाड्या पडल्यात ना त्या तुमच्या वेगवेगळ्या बारीक पार्टिकलनी भरल्या पाहिजेत. त्यामुळे त्याला तेवढा सफिशियंट वेळ द्या. म्हणून मागच्या वेळेला आपली जी चर्चा झाली होती की ज्यांना पुढच्या वर्षी देखील करायचं आहे त्यांनी रिपिंग आत्ताच करा, त्यांना रिझल्ट जास्त चांगले मिळतील. रिपिंग केल्यानंतर हां जर पुन्हा फ्लडनं बाग भिजवली त्यांना जर पाणी उपलब्ध असेल असं हो पुन्हा त्याच्यानंतर लागण केली तर चालेल. अतिशय चांगलं. त्यांनी मला 2 वर्षांनी बाग लावायची पण असेल, 3 एवढं वर्ष. रिपिंग केलेलं पाणी आणायचं कुठनं एवढं 3 आता फूट? ते अवेलेबल आहे माझ्याकडे असले पाठवले. असेल तर म्हणले ते. नाही मग पावसासाठी थांबावं लागेल. हा, तुम्ही हे 2 मुख्य सांगा. वर्ष 3 वर्षांनी बाग लावायची आहे ना, तुम्हाला कुठलंही पीक करायचं असेल तरी तुम्ही रिपिंग करून घेतलं पाहिजे. एक पावसाळा गेला पाहिजे सगळ्या. गेला पाहिजे. करेक्ट. रिपिंग झाल्यावर एक पावसाळा करून रान चोपलं की त्याच्यात तुम्ही ताग लावा. राईट. रिपिंग केल्यानंतर आहे ना, केलेल्या रानात ताग 10 ते 12 फुटापर्यंत उंच गेला. रिपिंग केल्यानंतर बरं का ऐका रिपिंग केल्यानंतर तुम्ही जर ग्राउंड लेवल बघितली तर जवळजवळ 9 ते 10 इंचानं रान वर येते. नक्कीच. 1 फुटाची रान. ते रान तुमचं परत बसायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मागच्या वेळेला जे आपलं बोलणं झालं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन मॅन्युरिंग करणं गरजेचं आहे किंवा इतर काही पिकं करू शकता तुम्ही.
पण ही पिकं करून मग तुम्ही प्लांटेशन केलं तर तुमची अनावश्यक जी पाणी लागतंय किंवा त्या पाण्याबरोबर जे न्यूट्रिएंटचा ऱ्हास होतोय तो होणार नाही. काल मंगेश सरांनी पण सांगितलं की चर्चा काय आहे की रिपिंग केल्यानंतर बाग येत नाही. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असे काही अनुभव आहेत. मग हे कशामुळे आलेले आहेत? ह्या चुकीच्या पद्धतीने हँडल केल्यामुळे आलेले आहेत. जर तुम्ही हे प्रॉपरली ह्या सगळ्या सिस्टीमने जर गेला तर अडचणी येणार नाही. तुम्ही आता मी 15 एकर असं आलं की आपल्या ज्या पारंपरिक व्हरायटी आहे याच्या 3 एकरला जेवढं पाणी लागतं तेवढं ते आपल्या पारंपरिक व्हरायटीला 1 एकरलाच लागतं. या व्हरायट्यांना पाणी फार कमी लागतं बरं का मला. 1/3 लागतं. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला ग्राफ्टिंगच्या पूर्वी रूट झोन भरपूर वाढवून घ्या, भरपूर वाढलं. त्याला म्हणून ते- टाइम द्या. मी आता बऱ्याच वेळेला आपण काय करतोय डॉगरीज लावतोय आणि थोडं रिफिल काढी झाली की त्याच्यावर लगेच ग्राफ्टिंग करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते ती छोटं शक्यतो रोप टाळा. लावा सगळ्यांनी. हा वीक राहते ती रोप. कप मधलं रोप वीक राहते म्हणजे ते डेव्हलपच होत नाही ना. त्याला सप्लाय मिळत नाही तेवढा. सप्लाय तेवढा मिळत नाही. आणि एकदा जर का झाडं खालीवर राहिली याच्यात तर ती ऊन नंतर लागलं मागं तर राहिलेली झाडं चांगली उजरायला काय परत फरक 3 वर्ष पडतो जातात. ती समस्या सुटतच नव्हती. आता ती समस्या आपल्याला एका मार्गाने आपण सोडली. पहिली गोष्ट तो बाग काढला लगेच, म्हणजे 10 वर्ष 11 वर्ष त्याचं पीक घेतलं मी. त्याच्यानंतर बाग काढली. बाग पहिल्यांदा लक्षात आली का ही बाग उताराच्या दिशेनं, पाण्याच्या उताराच्या दिशेनं याची द्राक्षाची लागवड केली पाहिजे. मग ती कोणतीही दिशा असो त्याची, हे पहिल्यांदा ओळखलं. मग आपण काय केलं, तो बाग काढून रिपिंग केलं, क्षेत्र तोडला, तो रिपिंग केला लगेच. रिपिंग केल्यानंतर त्या बागेला उतार द्यायचा प्रयत्न केला मी. साधारण आता बघितलं तर आपण जिथं बसलोय इथं या खालच्या बाजूनं 25-30 हायवा माती आणून इकडे टाकलेली आहे, जेणेकरून त्याचा उतार तिकडे झाला पाहिजे. जमिनीचा उतार तिकडे दिसतो ना, बरोबर दिसतो ना. आता त्या बाजूला एक ओळ आहे, मोठा चर आहे, त्या चराला ते पाणी निघतं. तर काय केलं का त्याला उतार देऊन घेतला. याचं पहिले 4 फूट रिपिंग करून घेतलं. याला तो मातीचा लेअर दिला. याला पूर्ण ते आपण ट्रॅक्टर लेवलचे ट्रॅक्टर म्हणतो ना, त्याने पूर्णपणे हा लेवल करून घेतली व्यवस्थित. दुसरी गोष्ट, इथं ही एक विहीर आहे माझी, याच्यावरती एक 50 फुटावर त्या बाजूने विहीर आहे. या विहिरींची अक्षरशः पावसाळ्याची परिस्थिती अशी व्हायची. आता या गल्लीतूनच 1 इंच पाणी व्हायचं प्रत्येक गल्लीतून, तर त्या विहिरीच्या तोंडातून पाणी यायचं बाहेर, पावसाळ्यात सतत चालू राहायचं. तर तो प्रश्न जर सोडवायचा म्हटलं तर काय करायचं, तर मी काय केलं, आता या बागेचा आपण जिथून एंट्री करतो त्या कोपऱ्यापासून तो 0, तर ह्या कोपऱ्याचा हा 0 उताराचाच दिशा आहे त्याची, आणि खाली चर आहे. तर मी पूर्ण 7 फुटाचा चर मारला मोठ्या मशीनना 210नी. तर पूर्ण 7 फुटाचा चर मारून घेतला. त्याचा मुरुम एका बाजूला टाकला, माती एका बाजूला टाकली. माझ्याकडे साधारण 7-8 परसाचं विहिरीचं मटेरियल होतं, दगड मटेरियल होतं. ते मटेरियल मी पूर्ण मध्ये भरून घेतलं. मी भरलं ते 4 फूट भरलं. त्याच्यानंतर माझ्याकडं मोठा स्टोर टँक होता. त्या स्टोर टँकचा तो तळ्याचा कागद वेस्ट होता माझ्याकडं. मी त्याच्या 5 फुटाच्या पट्ट्या तयार केल्या पूर्ण. त्या पट्ट्या व्यवस्थित मी आथरल्या त्या 4 फुटाच्या दगडानंतर. त्याच्यावर तो मुरुम टाकला, मुरुमानंतर माती टाकली आणि मी ते पूर्ण क्लिअर करून टाकलं. आता इथं चर आहे माझा. या 2 विहिरी होत्या, या 2 विहिरीची समस्या मला सोडवायची होती. 2 विहिरीला ते चर अटॅच करून घेतले दोन्ही. त्यांना सेम प्रोसेस तीच केली, दगड टाकून कागद टाकून पॅक केला. परिणाम असा झाला का आता इतका मोठा पाऊस 10 वर्षात पहिल्यांदा झाला आमच्याकडं, आणि या वर्षी अशी परिस्थिती झाली तर कुठंच पाणी धरलं नाही. तर ते सरळ पाणी, त्या विहिरीचं पाणी सुद्धा जे तोंडातून येत होतं ते 4 फूट पाणी खाली राहायला सुरुवात झाली दोन्ही विहिरींचं. आणि पूर्ण 4 फूट, याचा सरळ अर्थ होता का 4 फूट हे ड्राय होतं वरती, आणि पूर्ण पाणी ते ओळाला निघत होतं. तर त्याचा एकदम बेस्ट फायदा झाला. हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या जमिनीनुसार ते सेट करावं लागेल. आता 2 मुद्दे, कालचा जो होता एक ड्रेनेज ब्लॅक सॉइल मधलं, आणि आता हे जे सांगतायत हे उपळाचं आहे. उपळाचं कशामुळे येते, जो खाली 12-15 इंचावरती जो हार्ड स्टार्ट आहे ना, त्याच्या खाली पाणी जात नाही. किती वर पाऊस पडू दे, खाली पाणी जात नाही. हा जर फोडला तर ते पाणी खाली निघून जातं. त्यामुळे उपळाची रानं तुमची लगेचच जिवंत होऊन जातात. जिथं ब्लॅक सॉइल आहे आणि ज्याचा उतार अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी आपण जे काल बघितले ड्रेनेज, ते तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. पण अशी स्थिती आपल्या परिसरात कुठं नाही. पंढरपूरमध्ये जो सांगलीचा डिग्रजचा परिसर आहे, एक साधारण 3,500-4 हजार एकर असं लँड आहे की त्याला उतारच नाही, आणि जमिनीची खोली जवळजवळ 30-40 फूट काळी जमीन आहे. हा, तिथे तुम्हाला ड्रेनेज लागणार. ते जे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही चारी काढा आणि तिथलं पाणी एकत्र आणा, म्हणजे जसं आपण ड्रिप केलंय
प्रत्येक झाडापर्यंत पोचण्यासाठी, तसं त्याच्या खाली साधारण एक 5-7 फूट जे पाणी आहे ते कलेक्ट करून बाहेर काढायसाठी. आता हे पाणी बाहेर का काढायचं आहे, एक तर ह्यांनी सांगितलेला तो एक मुद्दा आहे. इथे सतत पाऊस पडतो आणि कंटिन्युअस बागेमध्ये ह्युमिडिटी मेंटेन होते आणि ह्युमिडिटी मेंटेन झाल्यामुळे वरती डिसीज लोड वाढत जातो आणि मग काही ना काही समस्या तुम्हाला फार पॅकिंगपर्यंत येत राहतात. ह्या सॉल्व्ह करायसाठी आपल्याला पाणी बाहेर निघणे हे अत्यंत महत्वाचं आहे. पंढरपूरला हा प्रॉब्लेम जरा कमी आहे. पण नाही, मालक म्हणतात तसं मंगळवेढ्यामध्ये हा प्रॉब्लेम काही ठिकाणी येऊ शकतो नदी काठाला. टेबल प्लॉट जिथे जास्त आहेत का नाही, जास्त आहे. चरणू पाटलाने ऊस तसंच जाऊन लावला. ये ना मग पुढे. 3-4 वर्षीपासून ऊस यायचाच बंद झाला. त्यांना कळलं तोपर्यंत ती सगळी वेळ निघून गेली. जिथं हार्ड पाषाण आहे तिथं लावूनच उपयोग नाही. आपल्या इथं बघा, हार्ड पाषाण, आता भाऊंचं जे उदाहरण आहे ना ते हार्ड पाषाणातलंच आहे. सीएन आपल्याकडं जर नांगरला आता रात त्याला भळ पडली तर मंगळवेढ्याला अशी परिस्थिती आहे, त्या भळीत वासरू जाते आत. ती ब्लॅक सॉइल असल्यामुळं. ब्लॅक सॉइल आहे, एवढी भळ आहे आणि सगळी ज्वारी येते ती केशाकर्षणामुळे येते. पाऊस पडल्यानंतर वर ओल काय नाहीये, जी जिरायत ज्वारी आहे ती सगळी केशाकर्षणावली. बरोबर. मग तसल्या याच्यात बाग शक्यच नाही ना. येते ना, हे काय त्याला drainage ड्रेनेज करा. करायला पाहिजे. नाही, केशाकर्षण होतच राहणार की मग होणार की. होणार की. मग तुम्ही जर का रेग्युलर रिपिंग करून तिथे ड्रेनेज दिलं तर ही समस्या आपली सॉल्व्ह होणार आहे. शक्यतो अशी रानं आपल्याकडे पंढरपूर नाहीच आहे. भागात मंगळवेढ्याचा एकच भाग आहे. 35 गावं नाही आहेत. हा बरोबर. आमच्या कारखान्याकडे नाही. खाली सगळी तुम्ही सोलापूर रस्त्याला गेला बरोबर. सगळी रानं ती ज्वारीची आहे. जो नदीला टर्न आहे शक्यतो ना, बरं का अशा नाही आहेत, पण तसे प्लॉट टाळा. बरोबर आहे. नाही पण करू शकतात, काय अडचण नाही आहे. करायचं असेल तर सर म्हणते तसं सगळी प्रोसेस पूर्ण केली पाहिजे. नाही, त्याचा एक अजून तुम्हाला ऍडव्हान्टेज काय मिळणार आहे माहितीये का, खाली जर तुमचं पाणी जायला लागलं, खाली पोकळी तयार झाली, खतांमधून वगैरे आपण देणारे सोडियम क्लोराईड जे जातात ते पाण्यामधून जातात, पावसामध्ये ते पाणी खाली गेलं की ते सोडियम क्लोराईड घेऊन जातात. ब्लिचिंग होऊन. हा त्याच्यातला एक आपण Benefit ध्यानात आहे. नाही घेतलेला खूप मोठा फायदा आहे. आम्ही एप्रिल छटणीला कॅनलचं पाणी फुकट येतं. फुकट म्हणजे पैसे थोडे भरावं लागतील. असं प्लॉट गच भरतो. तसं वराड लावल्यावर असं एप्रिल छटणीला काड्या पडते, मग असं पाणी भरायचं का ह्या फुकराटीला मोकळं असं प्लॉट. नाही मोकळं पाणी असं भरण्याची कुठेही रिकमेंडेशन नाही. गरज नाही. तुम्ही का भरताय, ऐका, तुम्ही का भरताय, तुमच्या विहिरीला पाझर यावा म्हणून तुम्ही भरताय. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळी यंत्रणा करा ना. शेततळी केलीत की असं? हा, ह्या रानातलं पाणी त्याने जी चारी पाडली आहे ती विहिरीत नेऊन सोडायची आहे डोक्यात ती. कशाला तेवढं डायरेक्ट शेततळ्यात सोडताय की आता तुम्ही कॅनलच्या खाली शेततळ आहे पावसाचं तुमचं. हो पावसाचं अण्णा एक मिनिट, अण्णा ड्रेनेज काढा, रिपिंग करा, बाग लावा, त्याला घड येऊ द्या, नंतर ठरवू तुमच्या पाटाचं पाणी भरायचं. एकदम तुम्ही शेवटचं काम आता बघू नका. चालू आहे बघा. सुरुवातीचं आता बघू. 10 ते 12 किलोच्या आसपास माल निघेल असं वाटतं. ऐका की. 7 ते 8 किलो प्रमाण आपण टार्गेट केलं होतं. जरा कदाचित ते प्लस होऊ शकतं. 10च्या. का बरं कमी का ठेवलाय? नाही, हा मीडियम साईज आहे ना बंच. पहिलं वर्ष फर्स्ट इयर प्लॉट पहिलं वर्ष आहे. 36 मध्ये आहे आपण आता. 35 मध्ये बंच मोठा आहे, त्याचं वेट पण जास्त आहे. हे 36 मध्ये थोडस बंच आता- वेट कमी मिळतं. एक विषय असा की सोलापूरचं टेम्परेचर बरोबर होय मालक, आपलं टेम्परेचर, आपल्याकडचा जो रेनफॉल परतीचा मान्सून, आणि त्याच्यासाठी मग आमच्यासाठी एक प्रायमरी स्टेजला कोणती व्हरायटी सुटेबल आहे. सुटेबल आहे? कारण आमच्याकडचं मिळणारं मला लक्ष त्यांना एक असा प्रश्न विचारा हा. विजू की आमच्या छाटण्या साधारण 15 ऑक्टोबर नंतर असतात. हा नाही पावसाळा जरा कमी झाला. ऍसिडिकचा ऐका की, तर 15 ऑक्टोबर नंतर जर छाटण्या असतील तर 35 लावायची का 36 लावायची? हा तुम्ही 36 लावली पाहिजे. 15 ऑक्टोबर नंतर कटिंग आहे तर 2-3 गोष्टीचे चॅलेंज कमी राहील. पहिली गोष्ट, 15 ऑक्टोबर नंतर माल येणारी व्हरायटी माल तर येणार,
दुसरी गोष्ट हिला शुगर याच्या आत कलर येतो, कलर व्हरायटी येते, कारण कलरचं तुमच्या पुढे चॅलेंज राहणार आहे टेम्परेचर मध्ये येते इथं. हिला प्लस पॉईंट हा आहे की हिला अगोदर कलर येतो. दुसरी गोष्ट ती हाय ऍसिडिक आहे, त्याच्यामुळे जेवढी टेम्परेचर मध्ये जाणार आहे तेवढा ऍसिड त्याचा लो होणार आहे, त्याच्यामुळे ती टेस्टला चांगली लागणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी परफेक्ट व्हरायटी ही 36 सूट राहील. नाही, आता त्याचा दुसरा अँगल सांगतो मी. तुम्ही 15 ऑक्टोबर नंतर का प्रूनिंग करताय? आमच्याकडे परतीचा मान्सून हस्ताचं नक्षत्र हस्त नक्षत्र. मग त्याने काय होतं? त्यानं काय होतं? हस्त नक्षत्रात हो ना, काय होतं त्यानं? दावणी जास्त त्रास देते. हे बघा, ह्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत नुसतं डावणे नाही, तुमच्याकडे गळ, कूज, जिरणे ही सगळी समस्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही लेट चाललाय. तुमच्यासाठी जो सेफ पिरियड आहे ना हा अर्ली मधलाच आहे आणि ते तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे. ह्या व्हरायटी मध्ये कुठेही गळकूज होत नाही, जिरत नाही. कारण सर 200 रेनफॉल आहे तर काय विषय, काहीच नाही. भाग्यवान मी तर तेच म्हणतो. नाही बरोबर आहे सर. हा मुद्दा समजून घ्या. हे तुम्ही जर समजून घेतलं ना तर तुम्ही अर्ली प्रूनिंग करू शकता. त्यांची जी पारंपरिक पद्धत आणि ह्या व्हरायटीला बरं का, या व्हरायटीला आपल्या इतर व्हरायटीच्या पेक्षा डावणीचं प्रेशर कमी आहे, थोडं करप्याचं प्रेशर जास्त आहे. करप्यासाठी तुम्हाला नियोजन स्ट्रॉंग ठेवावं लागेल. त्यासाठी बागेमध्ये पाणी न साठणं वगैरे ह्या गोष्टी जर आपण केल्या तर करप्याला तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता. व्हरायटी वाईज छाटणीचा आहे का? असं काही नाही. आता समजा तसं नाही. सप्टेंबर मध्ये ही छाटणी variety केली. लवकर हा. छाटली तर प्रॉब्लेम आहे का? ऍसिड आहे ना, हिचं टेम्परेचर मध्येच ऍसिड कमी टेम्परेचर होतं पाहिजे. लेट पाहिजे. हिला, आणि ती आरली छाटणीची सर तेच सांगताय. आता ते तुमच्याकडे गळकून नाही सरांना काय म्हणायचं कळलं नाही आम्हाला. सर मला काय म्हणायचं आहे ऐका, तुम्ही ऑक्टोबर लेट व्हरायटी ऑक्टोबरच्या पेक्षा उशिरा जर करणार असाल तर 36 नंबर 100% योग्य आहे. कारण आपल्याकडे हीट आहे, ऍसिड जे काय टायट्रेशन व्हायला पाहिजे आणि त्याची टेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे, शुगर यायला पाहिजे, ही 36 मध्ये तुम्हाला एंडला चांगली मिळणार. पण 35चा जो ऍडव्हान्टेज आहे, 35चा ऍडव्हान्टेज काय आहे, त्याच्यामध्ये ऍसिड्स नाहीत, त्यामुळे कमी ब्रिक्सला सुद्धा माल खायला अतिशय चांगला रुचकर लागतो. कमी दिवसामध्ये तुम्ही हार्वेस्टिंग करून फ्री होऊन जाता. ही व्हरायटी लेट आहे, या व्हरायटीला 5 महिने लागतात. कडक आहे माल ह्याचा, आणि त्याच्या एवढे बघा तुम्ही बंच ह्याचे मिडियम साईज बंच आहेत. 35 मध्ये तुम्हाला मोठा लार्ज साईज बंच मिळतो, त्याचं वजन घेण्याची कॅपॅसिटी पण जास्त आहे कम्पेअर टू दिस व्हरायटी. त्याची कॅनोपी पण जास्त आहे. दोन्ही लावा. नाही, दोन्ही लावा. तुम्ही मागे पुढे करू शकता, डिस्ट्रीब्यूट करू शकता. मला एक उत्तर द्या. आता सप्टेंबर मध्ये 35 व्हरायटी आपण लावली, छाटणी केली, तर त्या छाटणीमध्ये आपलं गळकूस फळकूस काय नाही होत. काही होत नाही. आता ह्या बरं का, मागच्या वेळेला मालक आम्ही आलो होतो त्या दिवशी इथे इतका प्रचंड पाऊस होता, म्हणजे त्यात एक सुद्धा गड राहणार नाही अशी स्थिती होती. आपल्या जर रोजच्या बागा असत्या तर 200 20 तारखेला आलो होतो आपण. हा, म्हणजे हायवेवर असं एवढं पाणी होतं. ढगफुटी झाली होती. 4 दिवसात 200 मिलीमीटर पाऊस होता. आणि तो पण बटर्स टेस्ट आम्ही विलास अण्णाच्या बागेतनं निघालो बाहेर, बटर्स टेस्ट रस्त्याला लागलो, आम्ही पुढे जातोय तसा मागं ढगफुटी होती. हो. म्हणजे भाऊ तर म्हणले आपल्याला रस्त्यात राहावं लागते का आज अशी परिस्थिती. एक ह्या व्हरायटी आहे ना, थोडा एक वेगळा विषय म्हणतो मी. SNFLच्या ज्या व्हरायटी आहे यांचा संशोधन जो कालावधी एकदम थोडक्यात सांगतो, हा विषय क्लिअर होऊन जाईल. तो 2008 ते 12 त्याचं लॉन्चिंग झालं 14ला. त्यावेळेस जगामध्ये गळकूच आणि क्रॅकिंग ही समस्या नव्हती. बरोबर. ते ओल्ड मॉडेल त्यांचं, नवीन त्यांचं वर्जन. पण ह्यांची जी व्हरायटी आहे कुठल्या ग्राफाच्या ज्याच्यात आपण बसलोय, याचं संशोधन 2016 ते 21-22 पर्यंत आहे. आणि खास डोळ्यासमोर हीच गोष्ट ठेवलेली का गळकूज नको, क्रॅकिंग नको. 200 मिलीमीटर पाऊस झाला तरी ही व्हरायटी सस्टेन करते. अशा अवस्थेमध्ये क्रॅकिंग येत नाही. हे लेटेस्ट आहे. ही आपल्याला जी मिळाली विलासांनी ही व्हरायटी जी दिली, हे ओल्ड नाही, हे लॉन्चिंग स्टेजला दिली. सगळ्या जगाबरोबर आपल्याला मिळाली. आयफोन आहे आता तो थर्ड. हो, येस. 16 Pro. 16 Pro. आम्हाला नाही दिली आता.
देतो म्हणा. तुम्ही क्यू मध्ये आहे तुम्ही. क्यू मध्ये हा बोला. हार्वेस्टिंग वन टाइम येईल का 2 टप्प्यात येईल? 36 एक टायमालाच यायला पाहिजे. एक टायमाला हो. 36 आहे कमीत नाही? कमी 90% तरी एक टायमाला येईल. शेवटी कलर व्हरायटी आहे. त्याची सगळं लोड मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर आपण एक प्लॉट बघणार वन टाइम हार्वेस्टिंग चालू आहे. हो. म्हणजे आता आपण एका तासाने तिथे जाणार. पण समजा लोड मॅनेजमेंट नसेल तुमच्या व्यवस्थित तर कुठली कलर व्हरायटी तुम्हाला लोड मॅनेजमेंट म्हणजे काय? अति लोड वाढवला तुम्ही, घरांची संख्या वाढवली, तुमचं 20 टनाचं जर टार्गेट तुम्ही पूर्ण करायचं ठरलं तर 5 राऊंड मारावं लागतं. कदाचित काही तसंच राहील. फेसबुकला फोटो टाकायचा आहे. हा. आणि जर समजा 20 तुम्ही टन माल निघालेला. बाकी योग्य वजन घ्यायचं ठरलं नाही टार्गेट बर का वजनाचं ठेवू नका, पैशाचं ठेवा. पैशाचं टार्गेट ठेवा. बरं का आपण मला एकच सांगा वाटतं, आम्ही पंढरपूर वगैरे इकडं फेसबुकवर जे काय दिसतं तिच्यात चर्चा ऐकतोय बघतोय मोबाईलवर का पंढरपूर एरियामध्ये 25 टनापर्यंत एकरी ॲव्हरेज आहे किंवा 20 टनाचा ॲव्हरेज आहे, सरासरी ॲव्हरेज आहे. तर या व्हरायटीत तसं करू नये. तर या व्हरायटीत 10 टनावरच काम करावं लागेल ही मानसिकता धरूनच या व्हरायटीला सूट करावा. आम्ही सत्कार केले मध्ये 25 टन 20 टन का तर 5 रुपयाने विकला माल. आणि खरंय हो, नाही आता काय तुम्ही म्हणजे द्राक्षाची जर वाट जर लागली असेल किंवा तुम्ही एवढ्या लांबून जर इथपर्यंत येत असतील तर याला जबाबदार फक्त आपणच आहे. आम्हीच आहे. दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्येक शेतकरीच येतो. नाही आता तुमच्या जे काशेगावच्या बाग आहे ना त्यांचे आतापर्यंत जे पैसे मिळाले ते तुम्हाला शॉर्टेजचे मिळाले. बाजारात माल नसल्यामुळे बाजारात माल नसल्यामुळे तुमचे असलेले माल चालले. ह्या मालाचे जे पैसे मिळणार आहे तुम्हाला हे ऍक्च्युअल मालाचे पैसे मिळणार आहे. हा लय मोठा फरक आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित ती संधी येते, आप्पा बोलतात तसे, पण त्या संधीचा आपण गैरफायदा घेतोय तर तो घेऊ नये. हा फायदा आहे. आता हे रोस्टॉकवर होते. म्हणजे ऍक्च्युअली आता जी व्हरायटीचं जे हार्वेस्टिंग चालू आहे आता रोडवर पण पाठीमागे झालेलं आता काय करायचं. चला नाही चला काय बसू दे. अजून एक प्लॉट आहे. 35चे छाटणीच कसं सप्टेंबर मध्ये कुठल्या नाही विषय परत तो राहिलाच. बोला तुम्ही ह्याच्यावरती पहिलं रिपिंग वरती आला, अण्णांनी कवा रिपिंग केलं आणि कधी लावले. एक वर्ष तुम्ही गॅप ठेवायला पाहिजे. 2 चांगल्या जमिनीत ना त्याच्यामध्ये 12 केलेलं जास्त सोयीचं आहे. आणि आता सुद्धा सर एखाद्या 2 प्लॉट जर केले ना विभागात तर खूपच रिपोर्ट चांगले राहतील. करायला पाहिजे. हो करायला पाहिजे. 12 सिंगल वलांडा ठेवायचं. आता 8चं 12वर घाबरतात ना. 12 आता तुमच्या लक्षात आले Single याची वलांडा. नको आहे, हो सिंगल वालांडा हो. पाहिजे. हे हो. तुम्ही आता केल्यानंतर लक्षात आले बरं का. सीएन ही समोरची काडी बघा, ही जेव्हा काड्या काढल्या ना ग्राफ्टिंगला ही 20 mm 18 mm 20 mm काड्या होत्या ह्या. खाली त्याला कसं पाहिजे क्राफ्टिंग? खालचं तेवढंच पाहिजे. हा मग ते जुळत नाही ना. ते जुळत नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला रुस्टॉक चांगला एक 6 महिने 8 महिने भरपूर ग्रो झालेलाच पाहिजे. आणि काल सांगितल्यासारखं सिंगल लाईन टाकू नका रुस्टॉकला. सुरुवातीपासून डबल लाईन टाका म्हणजे भरपूर रूट डेव्हलप होतो. A1 पासून डबल लाईन पाहिजे. तुम्ही 12-6 केलं की तुमच्या पायपा पण वाचतील. अँगल वाचते, आणि पायपा फवारायचं रोजचं फवारायचं रोजचं फवारायचं वाचतंय, डिझेल वाचतंय. तो हिशोब काढा तुम्ही. लेबर माल तेवढाच ठेवायचा का? आणि द्राक्ष शेतीत ना पाहिजे माल टन तेवढंच राहणार. उत्पन्न जे तेवढं वाचू तेवढंच ना भरायला. टनेज तेवढं निघणार. बारसक 72 600 झाडं बसते. 605 झाडं बसते 12-6 मध्ये. 600 झाडाला 12 किलो 10 टन माल निघाला पाहिजे किंवा 11 टन. 20 किलो झाडावर उतरतो माल. रेसिड्यू आहे का? 12 टन माल बसतो 12-6 ला तुम्ही 40 घट ठेवू शकताय ना. जास्त. हो चालतील ना, काय अडचण नाही. तुमच्या शेवटी ते त्याच्यात थोडस वलांड्याची रचना किंवा छाटणीच्या ज्या पद्धती आहेत ना त्या थोड्याशा मॉडिफाय करायला लागतील. आपण त्या दिवशी चर्चा केली तो नंतरचा विषय आहे. नंतरचा विषय. पण त्याच्यावरती पण काही दुसरे सोल्युशन आहेत. म्हणजे समजा तुम्ही अंतर वाढवलं आणि आपल्याला टनेज तर तेवढंच ठेवायचं आहे, गर्दी नको आहे व्हायला इथं. कारण काय होईल, अशा पद्धतीची छाटणी जर केली
12 फुटाच्या 14 फुटाच्या डिस्टन्सला, तर इथं घडाची खूप गर्दी होणार आहे. ती गर्दी टाळण्यासाठी तिथं थोडंसं वेगळ्या पद्धतीच्या छाटण्या, एक कन्सल्टंट आले होते मेक्सिकोचे, त्याच्यावरती त्यांनी भरपूर चर्चा केली. आपण तो मुद्दा नंतर चर्चा करू, कारण ते आणखीन खूप क्लिष्ट आहे. कारण इंडेक्स जो कालचा विषय होता, लीफ इंडेक्स, तो जुळवणं आणि काड्यांची संख्या मर्यादित ठेवणं, हे गणित आपल्याला जमलं पाहिजे. आणि ते त्या सिच्युएशनला, म्हणजे 10 फुटाची बाग, 11 फुटाची बाग, 12 फुटाची बाग, मे बी 14 फुटाची सुद्धा बाग असू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याला हे शक्य आहे. एक मिनिट थांब. आता करडे एक 400 ग्रॅम. खूप काही ही व्हरायटी अशी आहे का आपल्याला जर तिची गळ अपेक्षित करायची असेल तरी गळ होते. म्हणजे आपण कॅल्शियम नायट्रेट, सल्फर, युरिया काही देऊन तिची अपेक्षित गळ होते. नाही मारला तर मग थिनिंग त्या पटीने जास्त राहते. बाकी थिनिंग करावं लागते. तुम्ही घेतलीत का स्प्रे? हो. किती स्प्रे झाले? एक कॅल्शियम नायट्रेट घेतला होता आणि थिनिंग केला. मला विचारायचं आहे, शेला थिनिंग करत असताना सनबर्निंग काय होते का हाताला? जसं रेड ग्लोबला बर्निंग नाही येते. शोल्डर जास्त त्यांनी वरची शोल्डर पण काही ठिकाणी काढून टाकली, इतकी लांब आहे. 35ला ह्याच्यापेक्षा जास्त आहे. एप्रिलला आणि कुठेपर्यंत वाढवायची? बऱ्याच वेळा म्हणजे बादड पडलेलं असतं, सकाळी आपण केलं दुपारी करायला पाहिजे असा विषय नाही. तुम्ही गोदळ तयार करून राहिले. काल जो लीफ इंडेक्स सांगितलं, ह्या प्लॉटला एक GA स्प्रे साईज साठी. GA कसा वापरायचा? 1 ग्रॅम GA घ्यायचा, थोडं त्याचं 100 मिली सोल्युशन करायचं, स्टॉक सोल्युशन, बरोबर. त्या 100 मिली मधून 20 मिली इंजेक्शन काढून घ्यायचं. 1 एकरला 400 लिटर पाणी लागत असेल त्याच्यात टाकायचं, ते 20 मिली 80 मिली फेकून द्यायचं आणि 1 एकर बागाला फवारायचं. किती PPM झालं ते तुम्ही हिशोब लावा. 40 PPM गेलं पाहिजे एकरी. 1 ग्रॅम जी आणला तर 5 एकरला पुरतो. याचा दुसरा अर्थ असा आहे, बरोबर आहे ना? 20.20 BPM एकदम सोप्यात सोपं. 8 mm. तुमच्याकडे लावलं का? लावलं का तुम्ही? 4 झाडं सेटिंगला, 4 झाडं 4 mm ला, 4 झाडं 8 mm ला, 4 झाडं 10 mm ला. तर असा प्रयोग करावा लागेल तुम्हाला. तुमच्या क्लायमेट मध्ये काय सूट होतं. ह्या ज्या व्हरायट्या आहे ना, एक लक्षात घ्या, या व्हरायट्या आपलं क्लायमेट किंवा आपली शेती बघून हे रिसर्च झालेलं नाही. ह्या ग्लोबली विचार करून केलेलं आहे. काही ठिकाणी याचे वेगळे अनुभव येतील, काही ठिकाणी वेगळे अनुभव येतील. त्या पद्धतीने आपल्याला हाताळावं लागेल. क्लायमेट नुसार आपल्याला कसं डिसिजन बदलावं लागतं. बादड पडली आणि परत जर भारताच्या दृष्टीने ह्या जास्त फायदेशीर आहे. बर्निंग नाहीये बिजू. विजू, ह्याच्यात PGR नाही आहे, त्यामुळे बर्निंगच नाही. बर्निंग जे येते ना ते PGR नाही येते. बरोबर. तुमची जे विदाऊट GA चे जे प्लॉट असतात, विदाऊट CPP बेदाण्याचे, त्याला बर्निंग येते का? नाही, त्याला येत नाही. PGR मुळे बर्निंग येते. आता आपण जे मार्केटला बनवतो ना ट्रॅडिशनल व्हरायटी, मोठ्या जाड करण्यासाठी आपण PGR वापरत गेलो आणि त्यातनं ही सगळ्या समस्या निर्माण झाल्या. नाही. आता कसं क्रिम्सन मध्ये काही वेळेस काय होतंय की असं बादड पडलं आणि परत ऊन तापलं की मन PGR दिला असेल तर, एक विषय PGR दिला नाही तर त्याला काही, क्रिम्सनला सुद्धा काय होत नाही. क्रिम्सन, रेड ग्लो ह्या जगात आहे ना पेटेंट मधून बाहेर पडलेले व्हरायटी आहे. का तर त्यांच्या दृष्टीने अनसक्सेस आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक. ह्या ज्या नवीन रिसर्च आहे याच्यामध्ये ते ड्रॉबॅक नाही. याला तुम्ही क्रिम्सन बरोबर कम्पेअर करू नका. जर करत गेले तर चुकत जाईल. जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर पहिलं उदाहरण सांगा तुम्हाला. 1 मिनिट, ते तुम्ही बाजूला राहू द्या तुमचा आयफोन थोडा वेळ. क्रिम्सन आणि याच्यात तुम्ही कम्पेअर करा तर क्रिम्सनचा फ्रुटफुलनेस हा किती % आहे आणि हिचा किती % आहे याचा विचार करा. हा 200-400% क्रिम्सनला माल आणणंच मुश्किल आहे आपल्याला. आपण बरोबर नाही कम्पेअर करू शकत. उगाच कशाची जोडी कशाला लावू नका. या व्हरायटीच्या ज्या 2-3 वर्षापासून याचं ग्रोईंग चालू आहे, वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये आणण्यात दिलंय. मालेगावला लावलंय, सावरगावला लावलंय, तिकडं गिरणाऱ्याला लावलंय, अशा वेगळ्या क्लायमेटमध्ये लावले आहे. तर बर्निंग हा एक्सपिरियन्स कुठेही नाही. चटणी भाकरी खाल्ली की काही होत नाही.
अजून हा विषय झाला ना बऱ्यापैकी आज चर्चा झाली त्याला क्लिअर झालं का? बऱ्यापैकी ही 35 आहे आपण बघितली ना आता किरण साईज खूप मिळाला हा उचलू नको आपण 45 वडते ते काय काम नाही आपण लावल्यावर उचला करायची सह्याद्रीवर आहे ही कशी दिली म्हणजे 210 केजी नाही तिथं नाही सह्याद्री मिळू शकते इथं देता येत नाही इथं देता येत नाही. तिथं आहे ना आपल्याला तोच नियम आहे आपण कोणाला विकत द्यायची नाही बाहेर सगळं सही आहे. म्हणूनच हे जे रेट आहे ना हे असे ते असं जर झालं बरोबर तर ते 50 रुपयावर येईल 50 वर येईल. त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे त्या प्लॅटफॉर्मवरच खरेदी करता येईल. तेच सर पाहिजे नाहीतर आला इथनं एक दोन म्हणजे किलो ह्याला नुसतं इकडे बरं फोन का, कर ह्याला यातला विषय परत असा आहे की नुसतं व्हरायटी आणल्या नाही त्यांनी मार्केटिंग मार्केटची व्यवस्था पण केली ती किती वजन आहे हे 4 किलो आहे. हे अण्णा काय करायला लागले आता हे 35 पॅकिंग करून भारतातल्या प्रत्येक शहरात येऊन स्वतः उभं राहून स्वतः समोर ऑप्शन करतात काय 210 ला लॉस प्रॉफिट ती बघतील पण याच्यात टेस्ट प्रत्येकाला द्यावं लागतील ना 1 किलो पॅकिंग ठीक आहे चलो